तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत व्हेज कटलेट. तर व्हेज कटलेट म्हटलं की आपण यामध्ये भरपूर अशा भाज्या यूज केलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहेत, सोबतच खायलाही तेवढेच पौष्टिक आहेत. तर आपण हे अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता कुठेही चिकट वगैरे झालेले नाहीत. तर अशा प्रकारे अगदी स्टेप बाय स्टेप आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करू शकता. आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर आपण इथे साहित्य घेतलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे सुरुवातीला पोहे थोडेसे सॉफ्ट झालेले असतात, अगदी छान अशी पावडर मिक्सरला व्हावी त्यासाठी अगदी हलके असे भाजून घेणार आहोत. तर पोहे आणि फुटाणे हे अगदी भट्टीमधून छान भाजून आलेले असतात, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे फुटाणेही घेतलेले आहेत. अगदी थोडेसे डाग पडले की आपण हे काढून घेऊया. त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर अद्रक, लसूण. त्यानंतर आपण इथे तूप ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर अगदी बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक असा कट करून घेतलेला कांदा. तर आपण हे छान असं फ्राय करून घेऊया. अगदी कांदाही छान गोल्डन असा होऊ द्यायचा आहे, खूप जास्त डार्क कलर होऊ द्यायचा नाही. तर तुम्ही पाहू शकता कांदा अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे. कांदा सॉफ्ट झाला की आपण त्यामध्ये शिमला मिरची ॲड केलेली आहे. तर आपण इथे एक एक जिन्नस ॲड करून घेणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला आपण कांदा ॲड केलेला आहे, तो पूर्णपणे फ्राय करून घेतलेला नाही. तर अगदी शिमला मिरची अगदी छान खरपूस अशी भाजली गेली पाहिजे. अगदी छान तिचा सुवास आला की आपण त्यामध्ये मटार ॲड करून घेणार आहोत. पण इथे मिरची कच्ची राहायला नको. मिरची कच्ची राहिली की मग मिरचीचा कच्चा असा फ्लेवर कटलेटमध्ये येतो. त्यानंतर मी इथे मटार घेतलेले आहेत. तर मटार आपण सुरुवातीला 10 मिनटं छान असे वाफलून घेतलेले आहेत. तर इथे फ्राय करून घेऊया, म्हणजे मटारची अगदी छान अशी टेस्ट आपल्या कटलेटमध्ये उतरते. त्यानंतर आपण इथे गाजर ॲड करून घेणार आहोत. तर गाजर अगदी पटकन शिजला जातो, खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अगोदर शिजून वगैरे घेण्याची गरज पडत नाही. तर आपण गाजरे अगदी 1 ते 2 मिनटं छान असं फ्राय करून घेऊया. तर सर्व जिन्नस आपण इथे एक एक करून ॲड करत आहोत. याचं कारण म्हणजे अगदी सर्व जिन्नस छान फ्राय झाल्या पाहिजेत आणि एकमेकात अगदी छान असा याचा फ्लेवर उतरला गेला पाहिजे. तुमच्याकडे जर अगदीच पत्ताकोबी असेल तर तुम्ही तोही इथे वापरू शकता. पूर्ण भाज्या इथे यूज करावं असं काही नाही, पण तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही नक्की इथे ॲड करून घेऊ शकता. तर आपण इथे एकूणच 5 मिनटामध्ये भाज्या छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे फुटाणे घेऊया आणि ते मिक्सरला फिरवून घेऊया. तुम्ही अगदी इथे 2 चमचे फुटाणे आणि 2 चमचे पोहे घेतले तरीही चालेल. त्यानंतर आपण त्यामध्येच पोहे ॲड करून घेणार आहोत आणि मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे अगदी रवाळ असं फिरून घेणार आहोत. तर हे पहा, आपण इथे मिक्सरला अगदी रवाळ असं आपलं हे फुटाणे ते फिरून घेतलेले आहेत. खूप जास्त बारीक करून घ्यायचे नाही. त्यानंतर आपलं सारण हे अगदी थंड झालेलं आहे. तर हे पहा, आपलं इथे सारण तयार आहे. तर तुम्हाला अगदीच हलकंसं स्मॅश करून घ्यायचं असलं, वाटाणे थोडे मोठे वाटत असले तर तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे बटाटा स्मॅशरने स्मॅश करून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही इथे किसणीने अगदी बारीक असा किसून टाकू शकता. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. त्यानंतर आपण इथे बीट घेतलेला आहे. त्यानंतर अगदी तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर, मी इथे 2 मोठे चमचे कोथिंबीर. त्यानंतर गरम मसाला, चाट मसाला आणि मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता. त्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेतलेल्या डाळवा. तर मी इथे सुरुवातीला 2 चमचे फक्त ॲड केलेले आहेत, खूप जास्त ॲड करायचं नाही. तुम्ही इथे खूप जास्त असं सुरुवातीला डाळवाचं पीठ वगैरे ॲड केलं तर तुमचे कटलेट अगदी स्टिकी देखील होऊ शकतात. तर मी इथे अगदी शेवटी असं आपण इथे हळद ॲड करून घेतलेली आहे आणि अगदी थोडासा असा जिरा पावडर. तर हे मिश्रण प्लेटमध्ये थोडंसं अवघड जाईल म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी पाऊण चमचा मी इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ ॲड करून घेऊ शकता. तर तुमच्याकडे अगदीच चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे मॅगी मसाला यूज केला तरीही चालेल. मॅगी मसाल्याने अगदी छान अशी चटपटीत टेस्ट कोणत्याही कटलेटला, भाजीला वगैरे येते. त्यानंतर तुम्ही इथे पनीर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, किंवा मग अगदीच तुम्हाला पूर्ण भाज्या ॲड करायच्या नसतील तर तुम्ही फक्त मटारपासून देखील अशा प्रकारे कटलेट बनवू शकता. अगदी छान असे तयार होतात. तर मी इथे भाज्या पूर्णपणे वापरलेल्या आहेत. अगदी छान, मुलं देखील आवडीने कटलेट खातात. मिक्स भाज्या असलेल्या ओळखायला सुद्धा येत नाहीत. तर आपण हे अगदी छान एकजीव असं मिक्स करून घेऊया.
तर आपल्याला इथे बटाट्याचं प्रमाण म्हणाल तर अगदीच आपल्या जितक्या भाज्या भरतील तितका आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. तर माझ्या इथे अगदी 2 वाटी अशा भाज्या भरल्या होत्या, तर मी इथे 2 वाटी असा बटाटा घेतलेला आहे. अगदी छान असं स्मॅश करून घेऊया. तर आपण इथे कटलेट बनवायला घेऊया. मी हाताला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता किंवा किती छोटे किंवा मोठे करायचे ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. पण अशा प्रकारे मी इथे अगदी गोल असे कटलेट तयार करून घेणार आहे. तर हे पहा, मी इथे इतपत जाडीचे असे कटलेट तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर हे पहा, आपले इथे कटलेट बनून तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे कटलेट बनवून अगदी 2 ते 3 दिवस हवाबंद डब्यामध्ये अगदी फ्रीजला ठेवू शकता. अगदी 2 ते 3 दिवस छान टिकतात. त्यानंतर मी इथे पॅन घेतलेला आहे. तुम्ही शक्यतो नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तोच वापरा. त्यानंतर अगदी 2 मोठे चमचे आपण इथे तेल ॲड करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे खूप जास्त डीप फ्राय करून घेण्याची गरज पडत नाही. थोडंसं जास्त तेल ॲड करूनही तुम्ही किंवा मग अगदीच कमीत कमी तेलामध्ये देखील तुम्ही हे कटलेट फ्राय करून घेऊ शकता. तर आपण इथे पॅनमध्ये कटलेट ॲड करून घेऊया. तर कटलेट अगदी अर्धा मिनटं एका साईडने आणि अर्धा मिनटं एका साईडने अगदी पटकन असे भाजल्या जातात. पूर्ण भाज्या शिजलेल्या आहेत, त्यामुळे कटलेट भाजून घेण्यासाठी बिलकुलही वेळ लागत नाही. तर हे पहा, आपण इथे कटलेट अगदी पलटी करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता इथे थोडीशी क्लिप शूट करायची राहून गेली, पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. एक कटलेट आपण अशा प्रकारे पलटी करून घेतलेला आहे. तर आपण हा पुन्हा पलटी करून घेऊया. तर सुरुवातीची बाजू अगदी छान खरपूस भाजली गेलेली आहे. तर हे पहा, आपण इथे इतपत अशा प्रकारे कटलेट छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. तर आपण हे काढून घेऊया. तर हे पहा, इथे अगदी कमीत कमी तेलामध्ये मी तुम्हाला इथे कटलेट फ्राय करून दाखवते. अगदी छान कटलेट फ्राय होतात. खूप जास्त तेल टाकण्याची देखील गरज पडत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तेल कमी जास्त ॲड करून घेऊ शकता. तर हे पहा, अगदी कमीत कमी तेलामध्ये देखील अगदी सुरेख असा कलर आपल्या कटलेटला येतो. तर अगदी छान, कुठेही फुटत वगैरे नाहीत, तुटत वगैरे नाहीत. अगदी कमीत कमी पीठ आपण इथे ॲड केलेलं आहे आणि अगदी छान असे कटलेट तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही हे कटलेट स्टार्टर म्हणून किंवा अगदी मुलांचा बड्डे वगैरे असेल तर आदल्या दिवशी करून ठेवून दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे पटकन फ्राय करून घेऊ शकता. फ्राय करण्याला देखील खूप जास्त वेळ लागत नाही. तर आपण हे काढून घेऊया. तर हे पहा, आपले इथे अगदी छान क्रिस्पी, क्रंची आणि चटपटीत असे कटलेट तयार आहेत. तुम्ही अगदीच घरी पाहुणे येणार असतील किंवा हळदी कुंकू असेल, अगदी छोटा मोठा असा कार्यक्रम असेल तर तुम्ही ही पूर्वतयारी नक्की करून ठेवू शकता. आणि हो, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा. थँक्यू.